आणि आता एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून। देशात कुठल्याही राज्याचा राज्यपाल करतो असा आमिष दाखवून एका भामट्यानं शास्त्रज्ञाची फसवणूक केली आहे। तामिळनाडूमधील एका शास्त्रज्ञाची 5 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णीला पोलिसांनी अटक केली आहे। चेन्नईचे शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी आपुरी यांनी याबाबत फिर्याद केली होती। रेड्डी एका पूजेसाठी फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये आले होते। मुंबई नाका इथल्या एका हॉटेलमध्ये निरंजन कुलकर्णी यांच्यासोबत त्यांची तेव्हा एका मित्रामार्फत पहिल्यांदा भेट झाली। माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख आहे, मी कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देऊ शकतो असा आमिष यावेळेला या कुलकर्णींनी रेड्डींना दाखवलं होतं आणि त्याला ते फसले भुलले आणि 12वी पास असलेल्या या भामट्यानं शास्त्रज्ञालाच गंडवलं। या प्रकरणात मुख्य सूत्रधार महमूद भगड असल्याची माहिती ईडीला मिळालेली आहे। त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी आता सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात किशोर बेलसरे यांच्याकडनं। किशोर, काय अधिक माहिती? प्रज्ञा हा जो निरंजन कुलकर्णी नामक एक व्यक्ती आहे, याची 1 वर्षापूर्वी तामिळनाडू चेन्नई येथील एक शास्त्रज्ञ होते नरसिम्हा रेड्डी म्हणून, यांच्यासोबत ओळख झाली आणि या शास्त्रज्ञांना त्यांनी चक्क वेड्यात काढलं आणि गंडावलं की तुला राज्यपाल करतो आणि माझ्या विविध नेत्यांसोबत ओळख आहे, ओळख असल्याचे फोटो आणि त्याची ओळख म्हणून त्यांनी काही एक 100 एकर त्याच्या नावावर व्याघ्र प्रकल्पावर 100 एकर भाडेतत्वावर एक जमीन मिळवली होती। ती जमीन देखील दाखवली आणि एका उच्चभ्रू वस्तीत 400 ठिकाणी त्याचा प्लॉट असल्याचे देखील त्यांनी दाखवलं आणि ह्या तामिळनाडूच्या ज्या शास्त्रज्ञाला 15 कोटीची मागणी केली, मात्र या शास्त्रज्ञांनी त्याच्याशी चर्चा करून बऱ्याच हॉटेल्समध्ये त्याच्यासोबत बैठक घेतली। बैठकीनंतर त्याला काही चेकच्या द्वारे 4 कोटी दिले आणि काही 1 कोटी कॅशच्या स्वरूपात दिल्याची माहिती मिळते आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेने याला मोटवानी रोड येथून ताब्यात घेतलेला आहे आणि नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संशयिताला आता 10 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। हा त्याच्या घराची झडती घेतली असता तो आई वडिलांसमवेत राहतो आणि त्याच्या घरात मात्र काही आढळलेले नाही, मात्र असे बनावट असलेले बरेचसे कागदपत्र त्याच्याकडे होते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर।